हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून थँक्यू, कारण 100 डेज 100 व्लॉग्स चॅलेंजचे हाफ चॅलेंज पूर्ण व्हायच्या आधीच आपल्या चॅनलवर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि त्याच्यासाठी मी हे एक्सपेक्ट केलं नव्हतं की इतक्या लवकर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील. पण तुम्ही ज्या पद्धतीनं सपोर्ट करताय, प्रेम देताय, त्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 थँक्यू. वन मोर थिंग, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि माझी जी काही लाईफ आहे ती मी व्लॉग्समधून तुमच्यापर्यंत ठेवत असते. मी डेली व्लॉग्स अपलोड करते. सध्या 100 डेज 100 व्लॉग चॅलेंजचं हाफ चॅलेंज माझं पूर्ण होईल काही दिवसातच, 8-10 दिवसांमध्ये. सो जर तुम्ही अशा व्लॉग्समध्ये, डेली व्लॉग्समध्ये हाऊसवाईफच्या इंटरेस्टेड असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्हाला छान छान व्लॉग्स बघायला मिळतील, आय एम शुअर. इथे मी झाडं जी आहेत ती बाहेर ठेवली होती आणि ती सगळी जागच्या जागी परत ठेवतीये. आणि त्याच वेळेला ना मला खिडकी खूप जोरात कोपरायला लागली आणि हे कोपराला, गुडघ्याला, पायाच्या नखांना जेव्हा लागतं त्यावेळी खूप जास्त लागतं. हे जे झाड आहे हे मनी प्लांट आहे. मी दुसरीकडेच कुठेतरी ठेवायसाठी आणलेलं, पण ते तिथे ॲडजस्ट होत नाही आहे. सो मी इथं ठेवून दिलं त्याला. फक्त मला आता एकच भीती आहे की हे जे आहे ते AC मुळे जास्त खराब नको व्हायला किंवा काय. तर बघतीये मी, लक्ष ठेवते त्याच्यावर. आणि हे एक झाड आहे, याचं नाव नाही मला माहिती, पण याला रात्रीपासून या 12-12:30-1 पर्यंत ते बाहेर छान राहतं. पण दुपारी जे डायरेक्ट ऊर येतं माझ्या घरामध्ये ते बिलकुल पण त्याला सहन नाही होत आहे. त्यामुळे मी दुपारी आतमध्ये आणून ठेवते. आणि ही शॉप्सीवरून मागवलेली बॅग, बिलकुल मागवू नका शॉप्सीवरून काही. व्हॅलेंटाईन्स डेला आली होती, त्याच दिवशी यूज केली होती आणि पूर्ण हे साईडने याचं जे शिलाई जे काय आहे ते निघालेलं आहे. आणि मी असं काही खूप यामध्ये ठेवत नाही. जड जड म्हटलं तर फक्त माझा मोबाईल असतो आणि पैसे असतात. तर व्हॅलेंटाईन्स डेपासून रेग्युलर यूज करत होते आणि इतक्यातच ही फाटली. तर शॉप्सीवरून कोणी पर्स वगैरे घेत असाल तर बिलकुल पण घेऊ नका, मी तुम्हाला सजेस्ट करते. त्यानंतर डिरेक्टली संध्याकाळी भेटते आणि काय व्ह्यू आहे बघा. शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या दिवशीचा हा व्लॉग आहे. आणि मस्त सूर्य आहे, त्याच्या शेजारी तो झेंडा फडफडतोय, जो भगवा झेंडा आहे तो फडकतोय. खूप मस्त समोरासमोर, तर खूप सुंदर वाटत होतं. आणि इथं पण ते सुंदरच वाटतंय. आज थोडासा लेट झाला सगळ्या गोष्टींसाठी. झाडून पुसून घेतलं सगळं घर आणि त्यानंतर लाईट्स लावल्या सगळ्या. आणि उन्हाळा सुरू झालेला आहे, कालच्या व्लॉगमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं. पण उन्हाळ्याची एक गोष्ट बेस्ट असते की संध्याकाळची हवा बघा, तो आकाश दिवा जो आहे तो इतका उडतोय, खूप मस्त. या वेळेपासून ऑलमोस्ट ना 8-8:30 छान हवा असते. नंतर मग थोडंफार गरम व्हायला लागतं. या ज्या चेअर आहेत ह्या साईडला ठेवल्या तिकडे, कारण शिवाजी महाराज ठेवले होते डायनिंग टेबलवर. अभिषेक आला आज, त्याचा मुंबईमध्येच इव्हेंट होता, सो लवकर तो घरी आला. तर त्याला कॉफी बनवून देते. आणि ही जी कॉफी आहे ती खास डाएटसाठी आहे. तो फॅट बर्नर कॉफी आहे, हे मला पण नव्हतं माहिती. पण ती लिंबूमधूनच, म्हणजे कॉफीमध्ये लिंबू घालूनच प्यायची असते, तर त्यांनी फॅट बर्न होतं. तर कुठली आहे हे मला पण माहिती नाही. तो मला रात्री बोलत होता की तू पण प्यायला स्टार्ट कर, डाएट स्टार्ट करशील त्यावेळेला. तर बघू आता कधी स्टार्ट करते मी. माझं डाएट तसं तर चालूच आहे, नो डाऊट. फक्त जे चहासोबत खारी आणि टोस्ट खाणं होतं तेवढंच एक काय ते चीट होतं आहे. पण ते तेवढंच एक नाही आहे, ते खूप मोठं चीट आहे असं मला वाटतं आहे. तर अभिषेकला ते कॉफी बनवून देते मी. सोबतच इतर पण माझी कामं जी आहेत ती चालूच आहेत. कारण कुठलीही स्त्री असेल ती मल्टीटास्किंगमध्ये म्हणजे बाप असते असं मला वाटतं. आणि मी तर मल्टीटास्किंगची क्वीन आहे. मला खूप काही काही एका वेळेला करता येतं. मी व्लॉग शूट करते, व्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हर काय द्यायचा हे माझ्या डोक्यात सुरू असतं. मी फोनवर बोलत असते, मी सोबतच 3-4 कामं करत असते. आणि प्रत्येकजण असेच असतात मला वाटतं. तर अभिषेक इव्हेंटवरून आला त्यावेळेला त्यांनी त्याचे कपडे जे आहेत, जे तुम्ही अभिषेकचे कपडे बघितले असतील इव्हेंटचे, जर तुम्ही त्याला फॉलो केलं असेल इंस्टाग्रामवर, तर तो स्वतः डिझाईन करतो. तर त्याचे कापड जे आहे तर तो घेऊन आला होता आणि ते सगळं मला दाखवून तसंच सगळं तिकडे फेकून दिलं होतं. तर मी ठेवून देते तिथे. आणि ना त्यानं एक कानातलं काहीतरी मागवलेलं आहे आणि ते कानातलं घातलं आणि मला ते बिलकुल नाही आवडलेलं. सो मी त्याला सांगते की इथे काढून ठेवते, आता माझा व्लॉग शूट होतं तर माझ्या व्लॉगमध्ये नाही चालणार. तर तो मला बोलतोय की मग तू पण माझ्या इव्हेंटवर जेव्हा येशील तेव्हा मी सांगेन हेच घालायचं, तेच घालायचं, हेच करायचं, तेच करायचं. म्हटलं चालेल, तुझ्या इव्हेंटवर जेव्हा येईन त्यावेळी तसं सांग तू मला. पण सध्या माझा व्लॉग चालू आहे त्यामुळे ते कानातलं विनातलं तसलं काय घालू नको, मला अजिबात नाही आवडत. आणि ना अभिषेकीने मी खूप अपोजिट आहे. म्हणजे आमचं लग्न झालं आणि एवढं छान
आमचं पटलं कसं काय हे आम्हाला दोघांना पण ॲक्च्युली विशेष वाटतं. मे बी अपोजिट अट्रॅक्ट्स, अपोजिट गोष्टी एकमेकांना जास्त अट्रॅक्ट करतात, पण आम्ही खूप डिफरंट आहे. कारण त्याचे सगळे विचार वेगळे आहेत, माझे सगळे विचार वेगळे आहेत. स्टील आम्ही एक हॅपी मॅरेज जे आहे ते आम्ही म्हणजे हॅपी मॅरेजमध्ये आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर सगळा पसारा जो आहे तो इथला काढून घेते. सोबतच अभिषेक शॉपिंगसाठी गेला होता तर माझ्यासाठी एक गॉगल पण घेऊन आला होता, कारण माझा खराब झाला होता या टाईपचा जो होता तो. तर मी त्याला तेच विचारत होते की कसं दिसतंय सांग काय वगैरे. तर छान वाटलं मला. आणि मी खरंच जाड झाली आहे, म्हणजे बघा ना, अक्षरशः मी एकदम जाड बाई वाटते. मोठी आहेच मी, माझं एज तर आहेच, 2 मुलांची आई आहे मी, पण खूपच जाड वाटते मी. अकिराला बोलवत होते, अगं ये पटकन मला सांग मी कशी दिसते, कसा वाटतोय हा गॉगल. तर आली ती मला सांगायला कशी दिसते ते, आणि छान होता गॉगल. नवाब, गुड बॉय, गुड बॉय. नावी खायला आला. बाय वीरो, बाय किरा. ते बांध ते, त्याशिवाय नाही. ते बघा अभिषेक त्याची. ए वीरू बाहेर ये, जा तिकडे. बाय, या लवकर. आणि अभिषेक त्याच्याकडे लक्ष द्या, साईडनी चालत नाही तो. वीरू नवाबला वॉकला घेऊन गेला अभिषेक, आणि सोबतच अकिरा आणि युद्धवीरला पण घेऊन गेला. तर असं जेव्हा होतं ना सकाळच्या वेळी, तर कसं होतं, परत आता माझ्या पायाला लागलं. आज माझा लागायचाच दिवस आहे. सकाळी मगाशी तुम्ही बघितलं माझ्या हाताच्या कोपऱ्याला लागलेलं, आणि आता पायाला लागलं. तर सकाळी जेव्हा हे लोक स्कूलला जातात ना तर माझी कामं असतात, आणि त्यावेळी ते आवरायची गडबड असते. सो इतकं काही वाटत नाही त्यावेळेला. पण आता संध्याकाळी घेऊन गेला अभिषेक तर मला इतकं बरं वाटत होतं. मी सगळं बंद केलं, म्हणजे सगळ्या लाईट्स बंद केल्या, TV बंद केला, मोबाईल साईडला ठेवला, आणि बाल्कनीमध्ये जाऊन उभी राहिले छान एकदम. खूप मला असं रिलॅक्स वाटलं. हवा पण बऱ्यापैकी होती, म्हणजे छान वाटत होतं, आल्हाददायक असं वाटत होतं. तर मी शांत एकदम उभी राहिले तिकडे जाऊन. मला काहीच करायची इच्छा झाली नाही. एक 10-15 मिनिट थांबल्यानंतर बाल्कनीमध्ये मग थोडंसं फ्रेशनेस आला, आणि सकाळच्या उन्हाने ना मला थोडंसं थकायला झालं होतं. सकाळी मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोललेच होती की मला लो फील होतं आहे वगैरे. सोबतच उन्हाने खूप जास्त ऊन होतं, आणि माझे खूप फेरे झाले उन्हामध्ये, तर खूप असं थकवा आला होता. माझे पाय दुखत होते, पाणी कमी पडल्यानंतर कसे पाय दुखतात तसे पाय दुखत होते. पण हा सगळा थकवा गेला माझा एक 10-15 मिनिटं तिथे शांत एकदम थांबल्यानंतर, रिलॅक्स झाल्यानंतर. एक मिनिट मी लाईट लावते. हे सगळे गेल्यानंतर सगळ्या लाईट्स बंद करून शांत एकदम बसले होते मी. बरं वाटत होतं जरा शांत बसायला. ओके. सो मला काय बरं मला सांगायचं होतं तुम्हाला. ओके, ह्या देवीबद्दल मी सांगितलं ऑलरेडी, पण परत कधीतरी म्हणजे नेक्स्ट वगैरे ब्लॉगमध्ये मी सुरुवातीला सांगेन, म्हणजे ते तुमच्या बघण्यात येईल. कारण नाही तर मग कसं होतं, स्किप केलं जातं आणि मग ते राहून जातं. त्यामुळे आता ऑलमोस्ट झाला आहे बऱ्यापैकी ब्लॉग, त्यामुळे नाही मग त्याच्यामध्ये मी शेअर करत. तर मी तुम्हाला काय सांगत होते की सहजच ना अशी एक थॉट आला डोक्यात की सध्या नजर इज रिअल हे सगळं चालू आहे. आणि म्हणजे या गोष्टीवर काय मला डिबेट करायचंच नाही आहे की नजर लागते नाही लागत या सगळ्या गोष्टी. आणि लागते, मोस्टली नजर लागते. आपल्या लहानपणी कसं व्हायचं, आपण छान एकदम नटून कुठे बाहेर गेलो की नजर लागायची. पण आता घरी नटलो आणि फोटो वगैरे टाकले की नजर लागते असं बोलतात लहान मुलांना वगैरे. आणि ओव्हरऑल सगळ्या बाबतीत आहे, म्हणजे थोड्याफार या गोष्टी आहेत. पण माझा थॉट हा आहे, म्हणजे मी बऱ्याच जणांसोबत माझ्या फ्रेंड्ससोबत हे शेअर केलं आहे. मला असं वाटतं की नजर लागते ती कोणी असं इतकं बेकार नसतं की नाही याचं एकदम छान होतं आहे ना, ह्याचं चांगलं झालंच नाही पाहिजे, माझी नजरच लावते मी. किंवा हिचं एवढं चांगलं होतं आहे ना तर हिला मी नजर लावते आणि हिचं सगळं बरबाद करून टाकते किंवा टाकतो. तर असं इतकं बेकार कोण नसतं की असं करायला. काय होत असेल माहिती आहे, म्हणजे हे माझं लॉजिक आहे, मे बी गॉड नोज काय एक्झॅक्टली होत असेल. असं होत असेल ना की समजा आता माझं खूप छान एक
रिलेशनशिप आहे किंवा मॅरेज आहे आणि ते खूप चांगलं चालू आहे एकदम, म्हणजे माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो, मी त्याच्यावर खूप प्रेम करते आणि सगळं हेल्दी रिलेशनशिप, सगळं व्यवस्थित, भांडणं होतात ती पण हेल्दी होतात, असं जर चाललंय आणि सेम टाइम समोर एखादी व्यक्ती ते सगळं बघत असेल आणि तिचं रिलेशनशिप तसं चाललं नसेल त्या व्यक्तीचं, तर त्या व्यक्तीला असं वाटेल अरे यार माझं काय या व्यक्तीसारखं नाही आहे, है ना. तर आणि तिचं ते हळहळणं की माझं याच्यासारखं का नाही आहे किंवा माझं याच्यासारखं का नाही आहे, त्या व्यक्तीचं असं हळहळणं कुठल्याही गोष्टीसाठी, आता हे मी फक्त रिलेशनशिपच्या ह्यानी एक उदाहरण देऊन सांगितलं. ओव्हरऑल की एखाद्याकडे गाडी आहे चांगली 70-75 लाखाची आणि एखाद्याकडे नॉर्मल एक 10 लाखांची गाडी आहे, तर त्याला असं वाटलं की अरे माझ्याकडे का नाही ही 70-75 लाखांची गाडी, मी तर 10 लाखाचीच वापरतोय. असं जेव्हा होत असेल, त्या माणसाचं मन जेव्हा हळहळत जात असेल, त्यावेळेला कुठंतरी त्या समोरच्या व्यक्तीला त्याचा त्रास होत असेल असं मला वाटतंय. कारण युजली आपण बघतो, आपल्या आजूबाजूला लोक बघतो, त्यामधून आपल्याला असं नाही, म्हणजे मला तरी असं नाही वाटत की हे लोक इतके नालायक आहेत की आय एम सो सॉरी, मी खूप चुकीचा शब्द वापरतेय या प्लॅटफॉर्मवर, पण असं होतं ना की असे नाही आहेत हे लोक की इतकं समोरच्याचं वाईट व्हावं वगैरे असा विचार करतील, असं हे माझं लॉजिक आहे. सो तुम्हाला काय वाटतं नजर या गोष्टीबद्दल, आणि मी जे सांगते ते लॉजिक तुम्हाला पटतंय का, किंवा तुमचा काही एक्सपिरियन्स आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझं टंग ट्विस्ट व्हायला लागली आहे, काय व्हायला लागले काय माहिती. तर चला आता मला करायचं आहे ज्वारीच्या पिठाचं सूप, तर ते करून घेते. आता काय तुमच्यासोबत रेसिपी नाही शेअर करत, जस्ट तुम्हाला दाखवते झाल्यानंतरच. त्यानंतर शेवटचं काम कपड्यांच्या घड्या घालून घेते. आणि तुम्हाला कदाचित वाटत असेल, कारण मला स्वतःलाच वाटतं की मी त्याच गोष्टी फिरवून दाखवत असते, पण बघा तुम्ही स्वतःवरून विचार करू शकता की आपण असं वेगळं रेग्युलर लाईफमध्ये काहीच करत नाही. राहिला प्रश्न बाहेर जाण्याचा, तर माझं बाहेर जाणं जास्त होत नाही, कारण अभिषेकचं सीझन असल्यामुळं तो मोस्टली घरी नसतो बाहेर जायच्या वेळेमध्ये. आता रात्री 10 आणि 11 वाजता तर आम्ही बाहेर जाणार नाही, त्यामुळे होत नाही. आणि अकिरा युद्धवीरला घेऊन जाणं मी टाळते, म्हणजे असं खूप हॅपनिंग ठिकाणी वगैरे घेऊन जाणं टाळते, कारण युद्धवीर खूप जास्त त्रास देतो मला. त्यामुळे मग मला असं वाटतं की मी तेच दाखवते का, पण ठीक आहे, काय नो फिल्टर लाईफ मी तुमच्यासमोर दाखवते, जे आहे ते दाखवते. ज्यांना इंटरेस्ट आहे ते बघतात, ज्यांना नाही आहे ते स्किप करून जातात, नो वरीज. पण मी स्वतः यामध्ये बिझी राहते, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक रेग्युलर लाईफ जी असते प्रत्येकाची ती अशीच असते, फॅन्सी अशी नसते. आणि फॅन्सी लाईफ होती माझी 24, 25, 26 वर्षापर्यंत. त्यावेळी मग रोज बाहेर जाणं, लग्नाच्या आधी पण रोज बाहेर जाणं, लग्न झाल्यानंतर पण रेग्युलरली क्लबला जाणं आणि हे सगळं. नंतर मग अकिरा झाली, मग गोष्टी सगळ्या ॲज अ फॅमिली मग त्या गोष्टी सगळ्या व्हायला लागल्या. तोपर्यंत असायचं सगळं. तर येस असं आहे. आणि मग तुम्ही बघत जावा, जे आहे हे असं मी दाखवते, काही यामध्ये खोटं वगैरे दाखवत नाही आणि मला ते वाटत पण नाही असं खोटं वगैरे दाखवावं. फक्त माझी एकच इच्छा असते की एक चांगला कुठलाही संदेश माझ्या व्लॉगमधून गेला पाहिजे, एक मेसेज चांगला गेला पाहिजे. सो मी तो प्रयत्न करते. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतात त्यावर बोलण्याचा प्रयत्न करते, कधी असाच व्लॉग टाकून देते. तर आजच्या व्लॉगमध्ये पण एक मी नजर इजरायलबद्दल जे बोलली आहे ते, तर मला आवडतं असं की माझी काही चांगली मतं जी मला वाटतात ती लोकांपर्यंत पोहोचवायला. आणि अभिषेकचं कानातलं जे आहे ते मला घालून बघितलं आणि ते छान वाटतंय. सो मी आता ढापणार आहे, ते त्याला चांगलं नाही वाटत आहे, पण मला ते छान वाटतंय. ते सध्या एकच आहे, आता दुसरं पण मागवते. आणि अभिषेक त्याची जी काय बोलतात त्याची जी एनर्जी आहे, त्याचा जो उत्साह आहे, तो हात पकडून माझ्यामध्ये ट्रान्सफर करतोय असं काहीतरी मला सांगत होता, पण मी झोपूनच गेले. त्यानंतर अभिषेकची झोपच आली बहुतेक मला. एनिवेज गाईज, हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हा अभिषेक असा कंटिन्यूस आडवाच उभा राहतोय कॅमेऱ्याच्या. पुन्हा भेटेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. Thanks for watching.